चला सर्वांना नमस्कार. आपण एरवी हँडरिटन नोट्सच्या माध्यमातून आपले जे कोर्सचे लेक्चर आहे ते कवर करत होतो. विद्यार्थ्यांच्या मागाग्रह असतो आणि मला पण वाटलं थोडंसं चला नवीन काहीतरी इनोव्हेटिव्ह आपण करूया आणि मी तसा छोटासा प्रयत्न केला. तर मला वाटतं ह्या नोट्स बऱ्यापैकी चांगल्या प्रकारामध्ये झालेल्या आहेत. याच्यामध्ये अजून आपण आता जो आपला नेक्स्ट कोर्स असणार आहे कुठला रे, करंट अफेअर 2024, तो लॉन्च होईल आपल्या कुठे ॲपमध्येच असेल. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या कोर्समध्ये जान ते डिसेंबर म्हणजे जानेवारी ते डिसेंबर असं 12 महिन्याचं आपण मटेरियल कवर करत असतो. त्याच्यामुळं अशी कोणी मागणी करू नका की मग राहिलेले 4 महिने वाढवून द्या, राहिलेले 2 महिने वाढवून द्या, ह्याच्यामध्येच राहिलेले 1 महिना वाढवून द्या, पेपरपर्यंत वाढवून द्या, असं होत नाही. ज्यांना पुढचं मटेरियल पाहिजे त्यांना 2024चा कोर्स जॉईन करावाच लागणार आहे. आणि ज्यांना वाटतं आहे की ठीक आहे नाही करायचं तर जस्ट त्याचा प्रश्न आहे. पण तुम्हाला 100 पानाचं मासिक असतं ॲव्हरेज. 100 पानाचं मासिक वाचायला कमीत कमी 1 दिवस लागतो आणि हे एवढं वाचता त्याच्यामुळे तुमचे काय होतं रे, मार्क्स येत नाहीत. मी तेच काय करतो रे तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये म्हणण्यापेक्षा परीक्षेभिमुख परीक्षेला जे अपेक्षित आहे ना तेच मी कवर करतो. मला बाकीचंच देणं घेणं नाही आहे काही. अख्खी न्यूज आहे, एक न्यूज आहे समजा, त्यात 1000 शब्द येतं त्या न्यूजमध्ये पूर्ण. मला माहिती आहे आयोगाला ह्यातून परीक्षेला अपेक्षित आपल्याला किती आहे, ह्यातले 10 शब्द आहेत. मी तुम्हाला ते 10 शब्द काढून बरोबर देतो आहे. त्याच्यामुळे मग हे नोट्स रेफर करा, त्याच्यामधून तुम्हाला कळून येईल नक्की काय करायचं आणि काय नाही. तर आपण आता काय करूया बघूया. थोडेसे नोट्स तुम्ही वाचले असतीलच, नसल्या वाचले तरी वाचून घ्या. आवडल्यास मित्रांना पण सांगा. बघा, राजकीय व घटनात्मकमध्ये बघूया आपण. RTI प्रतिसादाबाबत महाराष्ट्राची कामगिरी. सर्वात वाईट कामगिरी असलेले राज्य कुठले रे, महाराष्ट्र. आणि मी तुम्हाला जे काही महत्त्वाचे शब्द आहेत कीवर्ड जे की लक्षात राहण्यासारखे त्या परीक्षेला येण्यासारखे ते हायलाईट करून दिलेत. सगळ्यात वाईट कामगिरी RTI बघा, आपण RTI टाकतो नॉर्मली. त्याला रिस्पॉन्स द्यायचा असतो किती, 30 दिवसात, बरोबर. 30 दिवसात नंतर अपील वगैरे ते असते. तुम्ही ते ॲक्टमध्ये बघितलं असणार RTI ॲक्टमध्ये 60 दिवस 90 दिवस. सगळ्यात वाईट कामगिरी कुठली, महाराष्ट्र राज्याची. दुसरं कुठलं राज्य, कर्नाटक. बघा, एनकोर नावाचं एक सॉफ्टवेअर आलं आहे, नावावरून काहीच कळत नाही आपल्याला. एनकोर हे कोणाचं आहे रे, भारतीय निवडणूक आयोगाचं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं, ECI. बघा, एनकोरचं फुल फॉर्म काय बघा, एनेबलिंग कम्युनिकेशन्स ऑन रिअल टाईम एन्व्हायरमेंट. पुढं बघा, आंध्र प्रदेश इथल्या मंत्रिमंडळानं काय केलं रे, जातीनिहाय सर्वेक्षणाला मंजुरी दिली. मग जातीनिहाय जनगणना करणारं पहिलं राज्य कुठलं देशातलं, बिहार. सध्या दुसरं राज्य कुठलं जर हे आंध्र प्रदेशनं पण आता सध्या याला परमिशन दिली आहे. पुढं बघा, राजकीय व घटनात्मकमध्ये पुढचं मी आता नवीन पॉईंट चेंज झाला तरच हे वाचतो, हे काय प्रत्येक वेळेस वाचायची गरज नाही. निवडणूक आयोगाकडून 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या आणि ते इलेक्शन झाले पण. तर आता मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला की कोणत्या राज्यात कोणाचं सरकार आलं. राजस्थानमध्ये भाजपा आलं आहे, मध्य प्रदेशमध्ये भाजपा पार्टी आली, छत्तीसगडमध्ये भाजपा पार्टी आली, तेलंगणामध्ये काँग्रेस पार्टी आली आणि मिझोराममध्ये जोरम पीपल्स मूवमेंट ही आता नवीनच पार्टी होती आणि तिनं सरकार स्थापन केलेलं आहे तिथं. तेलंगणामध्ये एक काँग्रेसचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं एक वैशिष्ट्य सांगतो. जे सध्याचं सत्तेत सरकार होतं तिथलं कुठलं, BRS पार्टी, ह्यांनी त्या मुख्यमंत्री म्हणजे ते त्यावेळेस त्या पक्षात असताना त्यांना जिल्हा परिषद सदस्यासाठी तिकीट नाकारलं होतं. लांबची गोष्ट नाही, आता एक मागच्या 5 वर्षातली गोष्ट आहे. तर ह्या माणसाने तो पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये आला आणि आज डायरेक्ट मुख्यमंत्रीच झाला. त्याच्यामुळं आयुष्यात कोणाचे दिवस कधी बदलतील हे सांगता येत नसतं. फक्त तुमची काय रे, मेहनत करायची तुमची तयारी पाहिजे. आपल्या हातात एकच आहे बघा, मनुष्य जातीच्या हातात एकच गोष्ट आहे. कुठली, कर्म करत राहणे. कुठली रे, कर्म करत राहणे, बरोबर आहे. ते परिशोधायला निघल्यासारखे. तुम्ही अख्ख्या प्रवासात तुम्हाला माहीत नसतं कुठं परीक्षा आहे पण मग भेटू शकतो तुम्हाला मध्ये कुठं पण. चला, दक्षता सप्ताह 2023. केंद्रीय दक्षता आयोगाने 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जागरूकता सप्ताह साजरा केला. संकल्पना काय रे, भ्रष्टाचाराला नाही म्हणा आणि राष्ट्रासाठी काय वचनबद्ध व्हा.
रघुबर दास ओडिसाचे नवीन राज्यपाल आणि इंद्रसेना रेड्डी त्रिपुराचे नवीन राज्यपाल. हे 2 राज्यपाल आहेत. शक्यतो प्रश्न येत नाही यांच्यावरती, पण माहितीसाठी असावा. पुढं बघा, हरिलाल सामरिया यांचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून शपथ दिली यांना कोणी? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी. मग सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, हरिलाल सामरिया हे नुकतेच चर्चेत होते. तर कशा संदर्भात? तर ते मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आणि मुख्य माहिती आयुक्तांना शपथ कोण देतं? राष्ट्रपती. हे अशा 2 स्टेटमेंटवरती आपल्याला प्रश्न पडू शकतो. पुढं बघा, आझादी का अमृत महोत्सव पुरस्कार सर्वोच्च कामगिरी करणारे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कुठलं रे? जम्मू काश्मीर. आणि सर्वोच्च कामगिरी करणारं मंत्रालय कुठलं रे? परराष्ट्र व्यवहार मंत्रालय. पुढं बघूया, नागालँड सरकारकडून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती रे? 33% आरक्षण. लक्षात ठेवा येणार. नुकतेच असं येत असतं, एक लक्षात ठेवा. नुकतेच कोणत्या राज्यानं? कारण एखाद्या 10 राज्यानं तर दिलं नसेल आता लगेच. नुकतेच कोणत्या राज्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण मंजूर केलं? ते कुठलं आहे? नागालँड. भारतीय म्हणजे भारतातील हे जे 8 राज्य आणि 5 केंद्रशासित प्रदेश होते ह्यांचा काय रे? स्थापना दिवस आहे कुठला? 1 नोव्हेंबर. मग बघा, राज्य कुठले आहेत ते? पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश आणि तमिळनाडू. आणि केंद्रशासित प्रदेश 5 कुठले आहेत रे? चंदीगड, अंदमान निकोबार बेटे, दिल्ली, लक्षद्वीप आणि पुदुच्चेरी. हितेश कुमार यस माकवाना यांची भारताच्या सर्वेयर जनरल म्हणून नियुक्ती. लक्षात ठेवा. अभिनेता राजकुमार रावला निवडणूक आयोग नॅशनल आयकॉन बनवणार. नॅशनल आयकॉनसाठी कोण आहे? अभिनेता राजकुमार राव. आय थिंक यांचा निवडणूक अधिकारी म्हणून राजकुमार रावचा एक कुठला तर मूवी आला होता नक्षल भागातला आणि त्याच्यावरती त्यांनी चांगलं काम केल्यामुळं त्यांची नियुक्ती झाली. मग जे मूवी बघते येतं त्यांच्या ह्या गोष्टी पटकन लक्षात येतील. मग याचा अर्थ असा नाही की अभ्यास सोडून मूवी बघा, पण जस्ट मला आठवलं म्हणून मी तुम्हाला इथे सांगितलं. आता क्रीडामध्ये बघूया, ऑलिम्पिक स्पर्धामध्ये 5 नवीन खेळांचा समावेश आहे. 100% प्रश्न पडणार मित्रांनो, हे लक्षात ठेवा. 2028 अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये ह्या खेळांचा समावेश होणार आहे. पहिला कुठला आहे? T20 क्रिकेट. बघा बरं, इथं 1 डे क्रिकेट पण येऊ शकतं ऑप्शनमध्ये, 1 डे. नंतर दुसरा आहे बेसबॉल किंवा सॉफ्टबॉल. तिसरा आहे फ्लॅग फुटबॉल. चौथा आहे लॅक्रोस आणि 5वा आहे स्क्वॅश. हे 5 गेम आहेत. 1900च्या पॅरिस उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये पुरुष क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता आणि त्यामध्ये फ्रान्स आणि ग्रेट ब्रिटन हे 2च संघ सहभागी होते. आणि त्यातला ग्रेट ब्रिटन हा काय रे? विजेता ठरला होता. ही गोष्ट लक्षात ठेवा थोडीशी. कारण आता 1900 नंतर जर मला 2023 म्हणजे 100, 150, 125 वर्षानंतर जर एखाद्या खेळाचा समावेश होतोय तर त्याची थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. प्रश्न फिक्स येणार याच्यावरती, लक्षात ठेवा. सिकंदर शेख किती रे? 66वा महाराष्ट्र केसरी. तर शिवराज राक्षे 65वा महाराष्ट्र केसरी. पुढं बघा, ग्रँड मास्टर रौनक साधवानी हा काय रे? 20 वर्षाखालील जागतिक ज्युनियर रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचं काय चॅम्पियनशिप यानं जिंकलं. पुढं बघा, 4थ्या आशियाई पॅरा गेम्स 2022 चीनमधील होंगजाव येथे पार पडल्या. पदतालिकेनुसार म्हणजे सगळ्यात जास्त पदं कुठल्या देशाला मिळाली त्याच्यानुसार उतरता क्रम बघूया. पहिला आहे चीन, दुसरा आहे इराण, तिसरा आहे जपान, चौथा आहे दक्षिण कोरिया आणि 5वा आहे भारत. पुढं बघा, अँजेलो मॅथ्यूज ठरला टाईमआउटचा पहिला बळी. हे टाईमआउटची कन्सेप्ट कशी असते रे? नॉर्मली ICCच्या नवीन नियमानुसार ज्यावेळेस विकेट पडते, म्हणजे Aची विकेट पडली समजा आणि B आता खेळायला येणार आहेत, तर ही विकेट अंपायरने विकेट दिल्याच्या नंतर, म्हणजे ही विकेट पडल्याच्या नंतर हा जो B आहे हा 2 मिनिटात ह्याने येऊन एक चेंडू खेळायला पाहिजे. नंतर मग त्याने हात झटकावेत, पाय झटकावेत, उड्या हाणाव्यात, कुत्रं जावल्यासारखं पळायचं असेल अख्ख्या ग्राउंडवर तर तिकडं पळावं. पण ह्याने अगोदर काय करायचं? 2 मिनिटाच्या आतमध्ये तिथं पहिला चेंडू खेळणं गरजेचं असतं त्याचं. भारतीय महिला हॉकी संघाला एशियन चॅम्पियन ट्रॉफीचे विजेतेपद मिळाले. पुढं बघा, ICC हॉल ऑफ फेममध्ये 3 क्रिकेट मास्टरचा समावेश. त्यातले भारतातले येतं वीरेंद्र सेहवाग, दुसरे डायना एडुल्जी आणि अरविंदा डी सिल्वा. या 3 लोकांचा ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश केलेला आहे. आणि ह्याच्यावरती प्रश्न भरपूर वेळा येऊन गेलेला आहे, ज्या वेळेस असे काही नवीन ॲड केले जातात. आणि ह्यात इंडियन व्यक्ती आहे म्हटल्यानंतर तर 100% प्रश्न येणार याच्यावरती. पुढं बघा, लिओनल मेस्सीला 8व्यांदा बॅलन डी ओर पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार जिंकणारा मेस्सी पहिला मेजर लीग सॉकरमधील सक्रिय खेळाडू आहे. नीरज चोप्रा 2023च्या वर्ल्ड ॲथलेट ऑफ द इयर पुरस्कारासाठी नामांकित ठरला गेला तो. भारतीय महिला हॉकी संघाला एशियन चॅम्पियनची ट्रॉफी मिळाली आणि इथं कुठली?
अच्छा हा डबल झालं आहे स्टेटमेंट, ठीक आहे. ऑस्ट्रेलिया आय सी सी पुरुष एकदिवसीय विश्वचषक विजेत्या कुठं पार पडल्या रे? अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवरती. यजमान कोण होतं रे? होस्टिंग कोणी केलं होतं? भारतानं. सदिच्छा दूत कोण होतं रे ह्याचं? सचिन तेंडुलकर. आणि स्पर्धा घेत होतं दिल जश्न बोले. 2034चा फिफा चषक आहे हा कुठं रे? सौदी अरेबियात पार पडणार आहे. कुठं? सौदी अरेबियामध्ये. बघा डेव्हिड विली हा कुठला रे खेळाडू? इंग्लंडचा क्रिकेटपटू आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची काय केली? घोषणा केली आहे. पुढं मेग लर्निंग हा कुठला? ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आहे. त्यानं पण काय केलं? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आता दोन्ही एकाच वेळेस चर्चेत आलेत, त्याच्यामुळे विचारू शकतात की मेग लर्निंग हा कुठल्या देशाचा आहे आणि डेव्हिड विली हा कुठल्या देशाचा आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये जगातील सर्वात उंच माउंटन बायकिंग शर्यतीचं आयोजन केलं गेलं. कुठं? अरुणाचल प्रदेशमध्ये जगातील सर्वात उंच माउंटन बायकिंग म्हणजे आपण जे बाईक चालवतो ते शर्यतीचं आयोजन केलं गेलं. बघा 2023मधील टेनिस ग्रँड स्लॅम विजेते हे तुम्ही समोर लिहून ठेवा रे चार्टमध्ये, कारण गरजेचं आहे. ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपन आणि अजून एक असते बघा, कुठं आहे? विम्बल्डन, US ओपन. हे काय आहेत रे? महत्त्वाच्या स्पर्धा आहेत ह्याच्याआधी पण. ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये पुरुष एकेरीमध्ये नोवाक जोकोविच कुठला आहे? सर्बियाचा. आणि महिला एकेरीमध्ये अरिना साबालेंका बेलारूसची. तर फ्रेंच ओपनमध्ये बघा पुरुष एकेरीमध्ये नोवाक जोकोविच सर्बियाचं, हे 23वे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे त्याचं. आणि महिला एकेरीमध्ये इगा स्विटेक ही कुठली आहे? पोलंडची. पुढं बघा विम्बल्डन 2023मध्ये पुरुष एकेरीमध्ये कार्लोस अल्काराज हा सर्बियाचा आहे. आणि महिला एकेरीमध्ये मार्केटा वांड्रोसोवा हा झेक रिपब्लिकचा आहे. ही महिला कुठली आहे? झेक रिपब्लिकची. US बघा ओपनमध्ये पुरुष एकेरी नोवाक जोकोविच सर्बिया याचं किती रे? 23वे विजेतेपद आहे. मग इथं किती होतं? आय थिंक इथं 24वा असेल ना, इथं लक्षात ठेवा 24वा इथं. आणि महिला एकेरीमध्ये कोको गॉफ कुठली? USA. सेरेना विल्यम्स अमेरिकेच्या काउन्सिल ऑफ फॅशन डिझायनर्सकडून सन्मानित होणारी पहिली ॲथलीट आहे. लक्षात ठेवा पहिली म्हणजे काय रे? प्रश्न आला समजायच्या याच्यावर. आशुतोष शर्माने मोडला युवराजचा सर्वात जलद T20 अर्धशतकाचा विक्रम. आशुतोषनं किती रे? 11 चेंडूत अर्धशतक केलं. तर युवराज सिंगचं किती होतं रे? 12 चेंडूत अर्धशतक होतं. लक्षात ठेवा. आणि वन डे परफॉर्ममध्ये सर्वात जलद 2000 धावा करणारा खेळाडू कोण आहे रे? शुभमन गिल. पुरस्कार पुस्तकामध्ये बघूया आपण. फाल्गुनी शहाचा अबंडन्स इन मिलेट्स या गाण्याला ग्रामी पुरस्कार 2024मध्ये सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्ससाठी काय झालं रे? नामांकन मिळाले. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरड धान्याला उद्देशून जे भाषण दिलं होतं त्या भाषणाला उद्देशून हे गाणं काय रे? प्रेरित आहे. पुढं बघा टाईम मासिकाच्या कव्हर स्टोरीवर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना ते विचारू शकतात. पुढं बघा बेंगळूरच्या विहानताल्या विकासला वाईल्ड लाईफ फोटोग्राफ ऑफ द इयर हा काय झाला रे? पुरस्कार भेटला गेला. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते मायकेल डग्लस यांना सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार घोषित झाला गेला. नंदिनी दास यांना ब्रिटिश अकादमी पुस्तक पारितोषिक 2023 हा पुरस्कार भेटला त्यांना. त्यांच्या कोर्टिंग इंडिया इंग्लंड मुघल इंडिया द ओरिजिन ऑफ एम्पायर या पुस्तकासाठी हा पुरस्कार भेटला. प्रशांत दामले यांना 2023चे विष्णुदास भावे गौरव पदक मिळाले. केरळला ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम पुरस्कार भेटला गेला. बघा केरळला फिरायला जातात ना आपल्याकडून लोक. भारतीय वेब सिरीज स्कूपला बेस्ट एशियन TV सिरीजचा पुरस्कार भेटला गेला. पुढं बघा अशोक टंडन लिखित रिव्हर्स स्विंग या पुस्तकाचं प्रकाशन. मग रिव्हर्स स्विंग या पुस्तकाचं लेखक कोण आहे? तर हे अशोक टंडन. निलाऊ कुडीचं सिंहगल इस्रोचे प्रमुख सोमनाथ डेरा यांचे आत्मचरित्र. सरन्यायाधीश DY चंद्रचूड अवॉर्ड फॉर ग्लोबल लिडरशिपनं काय केलं रे? सन्मानित केलं गेलं. गुजरातचे धोरडो UNWTOचे सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून घोषित झालं गेलं. उझबेकिस्तानमधील समरकंद येथे आयोजित परिषदेत हा काय केला रे?
पुरस्कार जाहीर झाला गेला. लक्षात ठेवा, धोरडो गाव आहे कुठलं आहे, गुजरातचं आहे. संरक्षण व अंतरिक्षमध्ये बघा, इस्रोसाठी दूरदर्शी रोडमॅप जाहीर. 2035 पर्यंत आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन आणि 2040 पर्यंत काय रे, चंद्रावर भारतीय अंतराळवीर नेण्याचे टार्गेट आहे. एअर मार्शल साधना यश नायर यांची आर्म फोर्सेस रुग्णालय सेवा महासंचालकपदी नियुक्ती झाली. आणि हे मानाचं पद भूषवणार त्या काय रे, पहिल्या महिला आहेत. आणि पहिल्या महिला म्हणलं की तुम्हाला सांगितले प्रश्न 100% येणार आहे. मेघालयमध्ये संप्रती संयुक्त लष्करी सरावाचं काय केलं, आयोजन केलं गेलं. आणि कोणादरम्यान आहे, भारत बांगलादेश दरम्यान आहे. स्वीडनची साब भारताच्या संरक्षण प्रकल्पात 100% FDI गुंतवणूक करणारी पहिली विदेशी कंपनी. लक्षात ठेवा, साब. मग असं पण साब हे काय आहे. प्रोजेक्ट कुश DRDO द्वारा हा लॉन्च केला गेला. 2028-29 पर्यंत स्वतःची लांब पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली विकसित करणे याचं काय रे, उद्दिष्ट आहे. प्रलय हे काय आहे, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे DRDO द्वारा. जमिनीवर मारा करणारे अर्ध बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. रेंज आहे 350 ते 500 किलोमीटर. ग्रुप कॅप्टन शैलजा धामे भारतीय हवाई दलाच्या पर्यटनचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. 2003 मध्ये किती हवाई दलात दाखल झाल्या होत्या, तुम्ही बघितलं असेल. 2016ला का काहीतरी ते मध्ये एक भावना काहीतरी कांत म्हणून मला वाटतं प्रश्न आला होता, कंबाईन 2022ला का 22लाच. आणि त्या जॉईन कधी झाल्या होत्या म्हणून ते प्रश्न विचारला होता डायरेक्ट. तर आय थिंक त्याचं 2016 उत्तर होतं, तुम्हाला आठवत असेल. त्याच्यामुळे इथं पण ॲडिशन सांगितलं तुम्हाला. 2003 मध्ये त्या हवाई दलात दाखल झाल्या होत्या. पार्कर सोलर प्रोब मानवनिर्मित सर्वात वेगवान वस्तू आहे. गल्फ ऑफ गिनिया EU आणि भारताचा पहिला संयुक्त नौदल सराव आहे. लक्षात ठेवा, पहिला संयुक्त नौदल सराव आहे. तुम्ही पूर्व परीक्षेला बघितलं असेल 2023च्या कंबाईनच्या. पहिला प्रश्न मला वाटतं सौदी अरेबियासोबत कुठला तरी देशाचा होता किंवा मग भारताचा असं काहीतरी होता, आणि त्याच्यावरती प्रश्न आला होता. तर एक्झॅक्ट मला आठवण आहे, पण पहिला सराव होता आणि लगेच प्रश्न आला बघा त्याच्या वेळेस. कॉर्पेट आणि बोंगो सागर युद्ध सराव भारत आणि बांगलादेश दरम्यान, ते लक्षात ठेवा फक्त. नासाचे अपोलो अंतराळवीर थॉमस केनेथ मॉन्टिंग्ली द्वितीय यांचे निधन. पुढं स्पेनच्या MIURA-1 नामक पहिल्या खाजगी रॉकेटचे यशस्वी उड्डाण झालं गेलं. 100% स्पॅनिश तंत्रज्ञानाद्वारे हे काय केलं रे, तयार आहे. तर लक्षात ठेवा, अशा ऑप्शन जर आला तर आपल्याला वाटणार नाही की स्पेनचं असू शकतं, पण ते स्वतःचं आणि पहिलं खाजगी आहे, त्यात 100% स्वतःच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न येणार आहे. पुढं बघा, इस्रायलची आयर्न स्टिंग शस्त्रप्रणाली, हे जे म्हणतो ना आपण त्याला, इस्रायल सगळ्यात शक्तिशाली देश आहे बघा संरक्षणाच्या बाबतीत, ते अशी आयर्न स्टिंग म्हणून त्यांच्याकडे एक शस्त्र आहे. देशातील सर्वात उंच ध्वज कुठं, अमृतसर येथे 418 फुटाचा. उधमपूर मिलिटरी स्टेशनला बेस्ट ग्रीन मिलिटरी स्टेशन पुरस्कार भेटला गेला. अमेरिकेच्या लष्कराकडून मिनामॅट 3 आण्विक क्षेपणास्त्राची काय केली रे, चाचणी केली गेली. राजेंद्र मेनन यांची सशस्त्र दल न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. आणि इन्फ्यूज मोहीम हे कोणाची आहे रे, नासा. इन्फ्यूज कोणाचं आहे रे, नासाचं. पुढं बघा, उत्तर प्रदेश सरकारकडून ड्रोन ऑपरेशन सिक्युरिटी पॉलिसी 2023ला काय झालं, मंजुरी भेटली. मिलन 2024 हा युद्ध सराव कसा रे, बहुपक्षीय नौदल सराव कुठं पार पडला, विशाखापट्टणम येथे. भारतीय नौदलाचे इन्शुलिन 38C ड्रॅगन विमान हे सेवामुक्त झालं गेलं. आयर्न बीम ही इस्रायलचे नवीन लेझर आधारित क्षेपणास्त्र. विचारू शकतात कारण इस्रायल सध्या युद्धामुळे चर्चेत आहे. भारतातील पहिली कार्टिसेल थेरपी मंजूर. कार्टिसेल थेरपी काय असते बघा, लिम्फोमा आणि ल्युकेमियाच्या प्रकरणांमध्ये या थेरपीचा वापर केला जातो. किमोथेरपीमध्ये किंवा इम्युनोथेरपीमध्ये औषध घेणे समाविष्ट असते. तर कार्टिसेलमध्ये काय रे, रुग्णांची स्वतःच्या पेशी काढून त्याचाच वापर केला जातो. बघा, तिलपिया पर्व्होवायरस तामिळनाडूमध्ये सापडला. या विषाणूचा संसर्ग हा गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीमुळे होतो असं आढळून आलं आहे. मिका जगातील पहिली AI ह्युमॅनॉइड रोबोट सेवा आहे, ही कुठं, पोलंडमध्ये. आणि 2000 मध्ये सोफिया नामक ह्युमॅनॉइड रोबोट तयार केला गेला होता पहिला. जिओ पेस फायबर भारताची पहिली उपग्रह आधारित गिगाबाईट बँड सेवा आहे. बघा, चीनची ट्रायडेंट दुर्बीण जगातील सर्वात मोठी न्यूट्रॉन शोधणारी दुर्बीण आहे. 2030 पर्यंत ही काय रे, पूर्णतः येणार आहे. आमेज 28 केरळमधील पहिली 3D प्रिंटेड इमारत आहे. लक्षात ठेवा, पहिली आहे त्याच्यामुळे विचारणार. रिसर्च रिव्हर्सिबल पुरुष गर्भ निरोधक. काय, रिसर्च रिव्हर्सिबल पुरुष गर्भ निरोधक कुणी तयार केलं रे, ICMR इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च.
डीप फेक तंत्रज्ञान याला काय रे 21व्या शतकातलं फोटोशॉपिंग पण म्हणता येईल. आता तुम्ही बघितलं असेल पंतप्रधानांनी सुद्धा ह्याच्यावरती ट्विट केलं, राष्ट्रपतींनी सुद्धा ट्विट केलं, रश्मी मंदाना का काय तिचं काहीतरी मला वाटतं फोटो व्हायरल केला होता. ग्रोक AI चॅटबॉट एक्स कंपनीसाठी तयार केला गेला. हा लक्षात ठेव, एक्स म्हणजे आताच जुनी कुठली रे, ट्विटर. चीनची सर्च इंजिन कंपनी कुठली, बैडू, हिच्याकडून काय रे ChatGPTचे पेड व्हर्जनचं अनावरण केलं गेलं. फ्रान्सने विकसित केली पहिली जगातील चिकनगुनिया लस. कुणी, फ्रान्सनं, इंडियानं नाही, लक्षात ठेवा, स्टार करा. नाव काय तिचं, IXCHIQ. ॲमेझॉनकडून प्रोजेक्ट कुइपर अंतर्गत पहिल्या इंटरनेट उपग्रह प्रोटोटाईपचे अनावरण. जगातील दुर्गम भागाच्या कानाकोपऱ्यात हायस्पीड इंटरनेट ॲक्सेस उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट आहे. इंडिया स्टेम कॉन्फरन्स. ही काय रे, स्टेम म्हणजे काय बघूया खाली. ऑक्टोबर 2023मध्ये नवी दिल्ली येथे पार पडली. स्टेम म्हणजे विज्ञान, STEM, सायन्स, नंतर टेक्नॉलॉजी, नंतर इंजिनिअरिंग आणि नंतर मॅथ, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित. ही 5वी आवृत्ती या कॉन्फरन्सची. उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे असते. आता बघा, यांचा असा जर ऑप्शन आला तर, आणि ज्यांना माहिती आहे यांच्याकडे मंत्रालय कुठलं आहे, तर मग रस्ते वाहतूक मंत्री ह्याच्या उद्घाटनाला येते का, ह्याच्यावर प्रश्न तुम्हाला वाटेल आणि मग तुम्ही काय करता, ह्यांनाच अगोदर स्किप मारता. पण तुम्ही जर बघितलं असलं, गोव्याचं GST समिटचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं होतं, असे वेगवेगळे प्रश्न आले होते. नितीन गडकरींचा सुद्धा एक प्रश्न मला वाटतं कंबाईनच्या पहिलाच किंवा राज्यसेवेच्या पहिला आला होता आपल्याला. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघून ठेवायच्या. ग्रीन क्रेडिट कार्यक्रम ऑक्टोबर 2022मध्ये अनावरण केलं गेलं. व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या सकारात्मक पर्यावरणीय योगदानासाठी पुरस्कृत आणि प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाची काय केलं रे, रचना केली गेलेली आहे. IIT कानपूरद्वारे सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केलं गेलं. 23 ऑक्टोबर रोजी मुंबई द्वितीय क्रमांकाचे सर्वाधिक प्रदूषित शहर होतं. पहिलं कुठलं होतं रे, बीजिंग चायनामधलं, दुसरं मुंबई भारतातलं, आणि तिसरं कराची पाकिस्तानमधलं. पुढं पर्यावरणमध्ये आपण बघूया 2023चा उत्तर हिंद महासागर चक्रीवादळ हंगाम. मग आता वादळं बघूया. मोका चक्रीवादळ कुठं आलं होतं, बंगालच्या उपसागरात, आणि श्रेणी कुठली होती रे, अत्यंत तीव्र. नंतर बिपरजॉय चक्रीवादळ आलं कुठं, अरबी समुद्रात, अत्यंत तीव्र श्रेणीमध्ये होतं आणि नामकरण बांगलादेशनं केलं होतं. तेज चक्रीवादळ आलं कुठं रे, अरबी समुद्रात, अत्यंत तीव्र श्रेणीमध्ये होते, नामकरण केलं भारतानं. हमून चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात आलं, तीव्र श्रेणीमध्ये होतं आणि नामकरण इराणद्वारा केलं. मिथिली चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात आलं आणि नामकरण मालदीवद्वारा केलं. पण हे सगळ्यांना नावं देण्यासाठी मदत कोणी केली रे, IMD डिपार्टमेंट आहे आपलं, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. तिनं त्या संस्थेनं मदत केलेली आहे. नावं तिनंच तयार केले. उदयपूर भारतातलं पहिलं पाणथळ शहर ठरण्याची शक्यता आहे आणि उदयपूरलाच तलावांचं शहर म्हणून पण अशी पण त्याची काय रे ओळख आहे. पुढं बघा, मेक्सिकोला ओटी चक्रीवादळाचा तडाखा बसला. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये इंटरनॅशनल सोलर अलायन्स, याच्यामध्ये चिली कितवा देश आहे रे, 95वा. प्रोजेक्ट निलगिरी तहर तामिळनाडूमध्ये. निलगिरी तहर या प्राण्यांचं संवर्धन करण्याचं काय रे उद्देश. सामाजिकमध्ये बघा, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे म्हणजेच आपण काय म्हणतो CBSE तर्फे काय रे, सागरचे सारांश हे सॉफ्टवेअर सुरू केलं गेलं. याचं काम काय बघा, निर्णय प्रक्रिया आणि प्रशासनात अधिक यश मिळवण्यासाठी डेटा तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं उद्दिष्ट आहे. NCERTच्या आगामी पुस्तकामध्ये इंडियाऐवजी भारत वापरण्याचे शब्द कोणी रे, NCERT. हरून इंडिया परोपकार यादी म्हणजे जे दान करणारे लोक आहेत त्यात शिवनादर काय झाले रे, अव्वल आहेत. व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी किसान भाई योजनेचा प्रस्ताव. हे काय रे, शेतमालाचे भाव ठरवण्यासाठीची काय मधली दलाली असते व्यापाऱ्यांची, ती मोडीत काढण्यासाठी. दिल्ली सरकारची जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजना. नई चेतना 2.0 अभियान. केंद्रीय सामाजिक विकास मंत्रालयातर्फे 25 नोव्हेंबर 2023 रोजी आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार दिनानिमित्त हे काय रे अभियान सुरू केलं गेलं आहे. लिंग आधारित हिंसाचाराशी संबंधित ही मोहीम आहे. कशासाठी बघा, लिंग आधारित हिंसाचाराशी. NMC नॅशनल मेडिकल कमिशनचा वन नेशन वन रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्म त्यांनी सुरू केला आहे, लक्षात ठेवा. ग्लोबल TBनुसार TBचा जो रिपोर्ट आहे त्याच्यानुसार सर्वाधिक TB कुठे आहेत रे, रुग्ण TBचे भारतात आहेत. किती, 27%. खूप दुःखद घटना आहे की
एवढे मोठे रुग्ण आपल्या इंडियामध्ये आढळतात. जागतिक विद्यापीठ क्रमवारीमध्ये बघा आशिया 2024मध्ये आशियात अव्वल विद्यापीठ पेकिंग युनिव्हर्सिटी चीनमधलं, आणि भारतातून कुठं आहे रे, कुठलं, IIT बॉम्बे हे भारतातलं अव्वल आहे. पुढं बघा शहरांसाठी आयना डॅशबोर्ड, आयना गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे हा डॅशबोर्ड सुरू केला गेला. शहरांना इतरांच्या तुलनेत त्यांच्या कामगिरी मूल्यांकनात मदत करण्यासाठी हा काय रे प्लॅटफॉर्म त्यांना मदत करेल. PM जनजागृती आदिवासी न्याय अभियान, PM जनमन हिचं काय केलं रे, अभियानाचा शुभारंभ केला. ही आदिवासी व्यवहार मंत्रालयाची केंद्र पुरस्कृत काय योजना आहे. 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये सर्वप्रथम या योजनेची घोषणा करण्यात आली होती, लक्षात ठेवा. उत्तर प्रदेशची डिजिटल डॉक्टर क्लिनिक योजना आहे आणि उत्तर प्रदेशातलं पहिलं मिशन शक्ती कॅफे गौंडा येथे. मिशन शक्ती कॅफे उत्तर प्रदेशमधलं पहिलं कुठं, गौंडा येथे. पुढे बघूया. अरुणाचल प्रदेश राज्यात स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेल्या सर्व सरकारी शाळांना हेरिटेज स्कूलचा दर्जा दिला गेला. कुठला रे, हेरिटेज स्कूलचा. मेरा होचोंगबा उत्सव 2023 कुठल्या राज्याचा आहे, मणिपूरचा. जगप्रसिद्ध गीता प्रेसचे विश्वस्त बैजनाथ अग्रवाल यांचे निधन झालं गेलं. आणि गीता प्रेसची स्थापना कधी झाली होती मित्रांनो, 1923ला गोरखपूर येथे. झारखंड सरकारची अबुआ आवास योजना, पहिले कृष्णवर्णीय ॲक्शन हिरो रिचर्ड राऊंड्रे यांचे काय झालं रे, निधन झालं गेलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच आपण काय म्हणतो CBSE हिचं UAE मध्ये कार्यालय उघडणार आहे बघा. पुढं बघूया. कर्मचाऱ्यांच्या कल्याणात भारत द्वितीय तर जपान सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. उत्तराखंड राज्यात हिंदी भाषेत MBBSची सुरुवात. हे उत्तराखंड किती रे, द्वितीय राज्य आहे. मध्य प्रदेश काय रे, पहिलं राज्य. कर्नाटक सरकारचे डॉक्टर पुनीत राजकुमार हृदय ज्योती योजना. डॉक्टर पुनीत राजकुमार बघा तिथले मला वाटतं ॲक्टर होते बहुतेक ते. AI काउन्सिल डिक्शनरी हिचं काय आहे रे, वर्ल्ड ऑफ द इयर आहे. वर्ड पाहिजे इथं. गुजरातमधील अहमदाबाद येथे आदी महोत्सवाचे आयोजन केलं गेलं. कधी रे, 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान. पुढे बघा. नोबेल विजेते लुईस ग्लुक यांचं निधन झालं गेलं. 2020मध्ये त्यांना साहित्याचं नोबेल भेटलं होतं. ते कशासाठी भेटलं होतं बघा, बालपण, कौटुंबिक जीवन, आईवडील आणि भावंडांशी असलेले घनिष्ठ संबंध यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या कार्यासाठी त्यांना हा काय केला, पुरस्कार दिला गेला. गिग कामगारांना किमान वेतन मिळावे यासाठी पहिलं पाऊल उचलणारे राज्य कुठलं आहे रे, झारखंड, लक्षात ठेवा. तर ISO प्रमाणपत्र मिळणाऱ्या देशातलं पहिलं महिला पोलीस ठाणे कुठलं आहे, भोपाळचं. कवी गिऊ पटेल यांचं निधन झालं गेलं. प्रसिद्ध नाटककार, कवी, चित्रकार आणि विचारवंत होते. रोजगार प्रयाग पोर्टल कुणाचं आहे, उत्तराखंड सरकारचं आहे. पुढं आर्थिकमध्ये बघूया. राईट्स लिमिटेड अँड इरकॉन कंपन्यांना अनुक्रमे 15वी आणि 16वी नवरत्न कंपनी म्हणून तिला काय केलं, दोन्हींना पण दर्जा भेटला गेला. विजिंजम केरळ आंतरराष्ट्रीय बंदर या प्रकल्पातून पहिल्या मालवाहू जहाजाला झेंडा दाखवला गेला. आणि विजिंजम हे बंदर देशातलं पहिलं खोल पाण्यातील ट्रान्सशिपमेंट बंदर आहे. पुढं बघा. अमृतकाळ विजन 2047. ऑक्टोबर 2023मध्ये मुंबईत आयोजित ग्लोबल मेरीटाईम इंडिया समिट 2023 मध्ये या परिषदेचं उद्घाटन करताना पंतप्रधानांनी काय केलं रे, अमृतकाळ विजन 2047ची घोषणा केली आहे. भारतीय सागरी नील अर्थव्यवस्थेसाठीच्या दीर्घकालीन ब्लूप्रिंटचं अनावरण केलं गेलं. ECL आधारित फ्रेमवर्क एक्सपेक्टेड क्रेडिट लॉस RBIचं आहे. R नारायणस्वामी कार्यगटाची याच्यासाठी काय केलं रे, स्थापना पण केलेली आहे. आर्थिकमध्ये बघा. GST अपील लवादाच्या अध्यक्ष व सदस्यांच्या कार्यकाळात काय केले रे, बदल केला गेला. अध्यक्षाचे वयोमर्यादा 67 वरून 70 पर्यंत नेली, तर सदस्यांसाठी 65 वरून काय केलं रे, 67 पर्यंत नेली.
नियुक्तीचं किमान वय जे अगोदर नमूद केलं नव्हतं ते आता 50 वर्षे करण्याची शिफारस केली गेली. आणि वकिलांना न्यायिक सदस्य होण्यासाठी किमान 10 वर्षाचा काय रे अनुभव आवश्यक आहे. अदानी ग्रीन एनर्जी भारतातील अक्षय ऊर्जा क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून तिला दर्जा भेटला. ऑपरेशन चक्र 2 हे कोणाचं रे CBIचं सायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी हे ऑपरेशन आहे. गिफ्ट सिटीमध्ये नोंदणी मिळवणारी इंडिया फर्स्ट लाईफ ही पहिली आयुर्विमा कंपनी आहे. गिफ्ट सिटी इंडियामध्ये नोंदणी मिळवणारी इंडिया फर्स्ट लाईफ ही पहिली आयुर्विमा कंपनी आहे. पुढे बघा 14 ते 20 नोव्हेंबर अखिल भारतीय सहकार सप्ताह याची कितवी 70वी आवृत्ती. संकल्पना काय आहे, भारताला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्यात सहकारी संस्थांची भूमिका आणि शाश्वत विकास उद्दिष्टे. नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथे 42वा भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा भरला. इंडिया मोबाईल काँग्रेस 2023 आणि 100 5G लॅब इनिशिएटिव्ह कुठे रे नवी दिल्ली येथे. डार्क पॅटर्न बस्टर हॅकॅथॉन 2023 भारत सरकारच्या ग्राहक तक्रार विभागामार्फत वाराणसी येथे सुरू केला गेला. भारतात संदर्भ इंधनाचे उत्पादन सुरू. संदर्भ इंधनाचा ऑक्टेन नंबर किती रे 97 असतो, लक्षात ठेवा. 16वी अर्बन मोबिलिटी इंडिया परिषद आणि प्रदर्शन 2023 नवी दिल्ली येथे सुरू भरलं होतं. आणि संकल्पना होती इंटिग्रेटेड अँड रेजिलेंट अर्बन ट्रान्सपोर्ट. भारताची पहिली आंतरराष्ट्रीय क्रूज लायनर मुंबई येथून सुरू केली गेली. पुढे बघा गव्हाच्या पिठाच्या वाढत्या किमती स्थिर ठेवण्यासाठी भारत या नावानं आटा विक्री सुरू केली. राजकोट गुजरात मध्ये सुरू होणार भारतातील सर्वात मोठा शीततेल उत्पादन कारखाना. GI टॅग बघा बिहारच्या मर्चा राईसला, गोव्याच्या काजूला, उत्तराखंडच्या बघा 6 गोष्टी. बेरीनाग चहा, बिच्चूबुटी फॅब्रिक्स, उत्तराखंड मांडवा, झांगोरा गहाट आणि उत्तराखंडचं लाल चावल. मुंद्रा 16.1 दशलक्ष टन माल वाहून नेणारे भारतातलं पहिलं बंदर आहे मुंद्रा पोर्ट. कुठलं मुंद्रा पोर्ट. बघा भारत टेक्स 2024 जगातील सर्वात मोठा काय रे हा टेक्स्टाईल इव्हेंट आहे, लक्षात ठेवा. IRCTC ही रेल्वेची एक इन्स्टिट्यूशन आहे. तिच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालकपदी संजय कुमार जैन यांची नियुक्ती झालेली आहे, लक्षात ठेवा. शिलाँगमध्ये हरित पर्यटन परिषदेचे आयोजन, लक्षात ठेवा कुठं झालं शिलाँगमध्ये. सौदी अरेबियात फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्हचे आयोजन. प्रत्येक जिल्ह्यात हॉलमार्किंग असणारे केरळ पहिलं राज्य, लक्षात ठेवा. स्टार करून ठेवा, पहिला आले प्रश्न येणार. राजनाथ सिंह यांच्या हस्ते इंडिया मॅन्युफॅक्चरिंग शोचे उद्घाटन. कुणाच्या हस्ते? राजनाथ सिंह यांच्या हस्ते. पुढं बघा संतोष कुमार झा कोकण रेल्वेचे नवे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक. IRDAI कडून विद्यमान बँक विमा आराखड्याच्या आढाव्यासाठी समितीची स्थापना केली. मीना कुमारी यांच्या अध्यक्षतेखाली. मीना कुमारी. हरियाणा सरकारचा हॉट बलून प्रोजेक्ट कशासाठी रे? पर्यटनाला चालना देण्यासाठी. भोगावपुरम आंतरराष्ट्रीय ग्रीनफील्ड विमानतळ कुठे आहे? आंध्र प्रदेशमध्ये. अमृत भारत एक्सप्रेस देशातील पहिली काय रे पुश पुल ट्रेन मुंबई अहमदाबाद दरम्यान आहे. पुढं बघा कॅम्पागौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे रे? जगातील सर्वात वक्तशीर विमानतळ म्हणून याचं काय केलं रे गौरव केला. श्रद्धांजली आसाममधील दुसऱ्या सर्वात लांब उड्डाणपुलाचं उद्घाटन आहे. श्रद्धांजली नाव लक्षात ठेवा, युनिक नाव आहे थोडंसं. पुलाला श्रद्धांजली हे नाव दिलं कारण आपल्याकडे नॉर्मली भावपूर्ण श्रद्धांजली आपण हे असं ऐकलेलं असतं. पुढं बघा कोची येथे 16वे कृषी विज्ञान काँग्रेस आयोजित केली. कोची, लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये बघा खबर मदत वाहिनी. खबर अंमली पदार्थ विरोधी जनजागरण चळवळ नाही का, अंमली पदार्थाची खबर द्या. ससूनमध्ये प्रकरण ललित पाटीलचं झालं होतं, त्याची काय द्या रे खबर. अंमली पदार्थाची काय द्या खबर. राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची नियुक्ती. मला वाटतं मला जसं कळतं तसं यांचीच नियुक्ती कायम आहे पाशा पटेल यांची. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अमृत महोत्सव कुठलं विद्यापीठ आहे मग ते विचारू शकतो. नुकतंच कोणत्या विद्यापीठाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला तर ते कुठलं रे? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. त्यालाच विद्येचं माहेरघर पण म्हटलं जातं. पुढं बघूया मागेल त्याला शेततळे या योजनेत छत्रपती
शिवाजी महाराजांचं नाव दिलं गेलं. 2023-24 या आर्थिक वर्षात लागू होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या 350व्या वर्षपूर्तीनिमित्तानं योजनेचं नाव देण्यात आलं. सेम बघा, सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा गुजरातमध्ये उभा केला होता नर्मदेच्या काठी. त्यांच्या कितव्या जयंतीनिमित्त त्यावेळेस राज्यसेवेला प्रश्न पडला होता बहुतेक. स्टार्टअप तिथं मग गुजरात विधानसभेच्या सदस्य संख्या इतकी ते पुतळ्याची लांबी, असा काहीतरी प्रश्न तो पडला होता, तुम्हाला आठवत असेल बघा. पुढं बघा, स्टार्टअप इन्क्युबेटर्स 15व्या वार्षिक असेल 15व्या वार्षिक परिषदेचे आयोजन कुठं केलं रे? मुंबईत. पुढं बघा, स्टुडंट प्रहरी क्लबचा शुभारंभ केला व्यसनांच्या विळख्यातून युवा पिढीला बाहेर काढण्यासाठी. कसला? स्टुडंट प्रहरी क्लब. नंदुरबार जिल्ह्यात निर्माण करणार जगातील सर्वात मोठे आणि पहिले मनुष्यनिर्मित बांबूचे जंगल. कुठं? नंदुरबारमध्ये. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार पुरस्कारांचे वितरण केलं गेलं. राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार विजेते कोण आहेत रे? भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश. कामगार भूषण पुरस्कार विजेते कोण आहेत? टाटा मोटार्स लिमिटेड पिंपरी येथील कोण? मोहन खोपड गायकवाड. देशातील सर्वात मोठे डायमंड क्लस्टर कुठं रे? मुंबईमध्ये. बघा, डायमंडचा आता नवीन चर्चा झाली की डायमंड उद्योग सुरतला गेले. सुरत येथे जगातली सगळ्यात मोठी ती बिल्डिंग उभा केली डायमंडची, त्याच्यामुळे ते चर्चेत येईल, तर तुम्ही अजिबात ते चुकवायचं नाही. देशातील सर्वात मोठं डायमंड क्लस्टर कुठे रे? नवी मुंबई येथे. एरंडोल नगर परिषद जळगाव शहरात साकारते पुस्तकांचा बगीचा. लक्षात ठेवा, थोडंसं खाली आले, मे बी पुढं पण असेल, नाही तीच आहे. महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती व्यवस्थापन करण्यास मंजुरी. महाराष्ट्र सरकारची लेख लाडकी योजनेला मंजुरी. हे बघा, नवरात्रीच्या मुहूर्तावर सरकारने गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना 1,01,000 रुपये देण्याची कल्याणकारी योजना जाहीर केली. ती 18 वर्षाची होईपर्यंत गरीब कुटुंबाला हप्त्याने पैसे दिले जाणार आहेत. योजनेचे उद्दिष्ट बघा काय आहे ते. 100% प्रश्न पडणार मित्रांनो ह्याच्यावरती. मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, मुलींच्या बालविवाहाचे प्रमाण कमी करणे, मुलींमध्ये कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण 0 करणे. 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा एक मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीला किंवा जुळ्या मुलींनाही याचा काय होतं रे? लाभ मिळेल. पुढं बघा, महाराष्ट्र राज्यात ग्रामीण कौशल्य विकास केंद्राची स्थापना भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या नावाने सुरू केली. आणि तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळेस ही न्यूजपेपरमध्ये ॲड दिली गेली होती याची. नॉर्मली कसं असतं, गव्हर्नमेंटचा एखादा इनिशिएटिव्ह सुरू झाला तर त्याची गव्हर्नमेंटच्या द्वारे न्यूजपेपरमध्ये मीडियामध्ये बातमी दिली जाते. हे प्रमोद महाजन यांच्या नावानं सुरू केलं आहे, पण त्या कुठल्याच न्यूजमध्ये प्रमोद महाजन यांचा फोटो नव्हता. बाकीच्यांचेच भले मोठमोठे फोटो लावले होते, त्याच्यामुळे हे चर्चित होतं बघा. मॉरिशस येथे महाराष्ट्राची पहिली माहिती देणारे पर्यटन केंद्र व बहुउद्देशीय संकुल उभारणार. पुढं बारामती येथे पोलीस श्वान स्टेशन प्रशिक्षण केंद्र उभारण्यास मंजुरी. सध्या कुठे रे? पुणे येथे. छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील पहिले महिला संचलित पर्यटन निवास. सखी सावित्री समितीचे गठन बघा. राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षितेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी हे समितीचे गठन करावे. हैतीमध्ये बहुराष्ट्रीय सुरक्षा मिशनला संयुक्त राष्ट्राची मान्यता. मात्र हे नवीन मिशन संयुक्त राष्ट्राकडून चालवले जाणार नसून बहामास, जमैका, अँटिग्वा आणि बार्बुडा यासारख्या इतर देशांच्या समर्थनासह, इथं लक्षात ठेवा, ह्याला गोल करा, केनियाने या मिशनचे नेतृत्व करण्याची जबाबदारी काय केली रे? उचलली आहे. पुढं बघा, रफार सीमा क्रॉसिंग ही चर्चेत आहे, लक्षात ठेवा. हे गाझा पट्टीतून सर्वात दक्षिणेकडे निर्गमन बिंदू आहे आणि ते इजिप्तच्या सिनाई द्वीपकल्पाशी समासामायिक करते. या क्रॉसिंगवर इजिप्तचे नियंत्रण आहे. गाझामधून बाहेर पडणारा हा एकमेव निर्गमन बिंदू आहे जो इस्रायली प्रदेशाकडे जात नाही. गाझामध्ये जाणारे आणि बाहेर पडणारे 2 सीमा क्रॉसिंग आहेत. पहिलं कुठलं? हिरेज क्रॉसिंग. दुसरं कुठलं आहे? केरेल शालोम क्रॉसिंग. विचारलं जाऊ शकते हे 2 क्रॉसिंग कोणत्या देशाशी संबंधित आहेत किंवा कोणत्या पॉईंटशी, तरी कुठं? गाझाशी संबंधित आहेत. पुढं बघा, युरोपमधील पारंपरिक सशस्त्र दलांच्या करारातून रशिया बाहेर. लक्षात ठेवा, इस्लामिक अरब समिट कुठं झाली रे? रियाद, सौदी अरेबिया येथे. जागतिक आरोग्य शिखर परिषद बर्लिन, जर्मनी येथे पार पडली. संकल्पना अ डिफायनिंग इयर फॉर ग्लोबल हेल्थ ॲक्शन. अरिंदम बागची यांची जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्यालयात भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून काय केले रे? नियुक्ती केली गेली. या पदावर असणारे इंद्रमणी पांडे यांची जागा ते घेतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते पण होते काही दिवस ते. इंद्रमणी पांडे यांची बिमस्टेकच्या सेक्रेटरी जनरलपदी
नियुक्ती. हे नियुक्ती आहेत हे लक्षात ठेवत चला. जागतिकमध्ये बघा ग्लोबल पेन्शन फंड इंडेक्सनुसार नेदरलँड 1 नंबरला आहे, आईसलँड 2 नंबरला आहे, भारत 3 नंबरला आहे पेन्शनमध्ये. पेन्शनचे आंदोलन चालू आहेत सध्या, तुम्हाला बघितलं असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते बांगलादेशातील 3 प्रकल्पांचे उद्घाटन केले गेले. पहिला कुठला? आगारताळा अखोरा क्रॉस बॉर्डर रेल्वे. दुसरा खुलना मोंगला पोर्ट रेल लाईन. आणि तिसरा मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रकल्प. केमन आयलँड FATFच्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडले. FATF कशी दहशतवाद्यांना जे वित्त पुरवठा करणाऱ्या देशांची यादी आहे किंवा ती सूची आहे, त्यातून त्याची फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स म्हणून. इंटरनॅशनल मायग्रेशन आउटलुक 2023 OECD देशांमध्ये होणाऱ्या स्थलांतरात भारत आघाडीवर इंटरनॅशनल मायग्रेशन आउटलुकनुसार. पुढे जागतिक बघा युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये काकीजोड आणि ग्वाल्हेरचा समावेश केला गेला. 31 ऑक्टोबर या जागतिक शहर दिनानिमित्त काय केलं रे? समावेश केला गेला. काकीजोडचा समावेश साहित्याचे शहर म्हणून केला गेला. हे युनेस्कोद्वारे साहित्याचे शहर ही प्रतिष्ठा पदवी करणारे भारतातलं पहिलं शहर आहे. 100% ह्या पेजवरचा प्रश्न तुम्हाला 2024च्या परीक्षेमध्ये बघायला भेटेल कुठं ना कुठं. ग्वाल्हेरचा समावेश तर संगीताचे शहर म्हणून केला गेला. ग्वाल्हेर युनेस्कोद्वारा संगीताचे शहर हा दर्जा मिळणारे भारतातलं तृतीय शहर आहे, लक्षात ठेवा. पहिलं कुठलं? वाराणसी आणि दुसरं चेन्नई आहे, ही तर लक्षात ठेवा. दक्षिण पूर्व आशियासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या प्रादेशिक संचालक म्हणून सायमा वाजिद यांची निवड. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं दक्षिण पूर्व आशिया प्रादेशिक कार्यालयाचं मुख्यालय कुठे आहे मित्रांनो? नवी दिल्ली, भारत येथे. पुढं बघा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची 6वी सभा कुठं रे? नवी दिल्लीत पार पडली. सभेतील ठळक घडामोडी बघा. सभेने प्रकल्पासाठी वायबिलिटी गॅप फंडिंग VGF मध्ये वाढ करण्याची घोषणा केली. विशेषतः आफ्रिकन देशांमध्ये अधिक गुंतवणूक करण्यासाठी ती 10% 10 ते 35% वाढवली. भारताने सौर ऊर्जेला प्राथमिक ऊर्जा स्रोत बनवण्याच्या दृष्टीने 2030 पर्यंत जगातील एकूण विजेच्या 65% पुरवठा करू शकते आणि 2025 पर्यंत 90% ऊर्जा क्षेत्रातील डिकार्बोनायझेशन करण्यावर भर दिला. व्यापक आण्विक चाचणी बंदी CTBT करारातून रशियाची माघार. अमेरिकेने या करारावर स्वाक्षरी केली आहे, परंतु त्यास कधी अनुसंमती दिलेली नाही, लक्षात ठेवा. माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांची UK देश कुठला आहे? युनायटेड किंगडमच्या कुठल्या रे? परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती झाली गेली. माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांची. पाकिस्तानकडून अबाबिल क्षेपणास्त्र चाचणी. अबाबिल कुणाचे रे? पाकिस्तानचं नाव, लक्षात ठेवा. इक्वेडोरच्या राष्ट्राध्यक्षपदी डॅनियल नोबोवा यांची नियुक्ती. 35 वर्ष सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांचं, 35 वर्ष वय. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून रशियन ऑलिम्पिक समितीचे काय केलं? निलंबन केलं गेलं. तुम्हाला माहीत असेल युक्रेनवरती हल्ला जो आता झालेला आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती ह्या गोष्टी सगळ्या चालल्यात. नोएडा इथं ग्लोबल लिटरेचर फेस्टिवलचं आयोजन केलं गेलं. कुठं रे? नोएडा येतं. आशियान आणि पूर्व आशियाच्या राज्यांची प्रादेशिक शिखर परिषद कुठे? सिंगापूर येथे पार पडली. भारत आणि मध्य आशियाई देशांच्या संयुक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची परिषद कुठं पार पडली? आस्ताना. कुठे रे? कझाकिस्तान येथे. पुढं बघा अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे नवीन सभापती माईक जॉन्सन आहेत. सभापतीचा एक माईक असतो, बघितलं असेल तुम्ही. सभापतीचे तिथे एक माईक असतो, तुम्ही असं बघितलं असेल, ते असं टेबलवरती ठेवलेलं नाही का. सभापती ह्याला असं बोलत असतात, त्याच्यामुळे ते तुम्हाला लगेच लक्षात येत असेल तिथं. पुढं बघा रॉबर्ट फिको स्लोवाकियाचे नवे पंतप्रधान आहेत. तुर्की प्रजासत्ताकाचा 100वा वर्धापन दिन साजरा केला गेला. स्टार करून ठेवा रे. व्हिएतनाममध्ये ईशान्य भारत महोत्सवाचे आयोजन केलं. कुठे? व्हिएतनाममध्ये 27 ते 29 ऑक्टोबर 2023 दरम्यान ह्याचं काय केलं रे? आयोजन केलं गेलं. लखनौ येथे आंतरराष्ट्रीय सरन्यायाधीश परिषदेचा समारोप झाला. पुढं बघा फिलिपिन्स लखनौ, लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय सरन्यायाधीश परिषदेचा समारोप लखनौ येथे. फिलिपाईन्स येथे चीनच्या बेल्ट अँड रोड प्रकल्पातून माघार घेतली आणि हा भारताचा इंटरनॅशनल रिलेशन संदर्भात महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावरती प्रश्न पडू शकतो. कुठल्या देशानं माघार घेतली नुकतीच. पुढं बघा लंडनमध्ये वर्ल्ड टुरिझम मार्केटचं आयोजन केलं गेलं. कुठं? लंडनमध्ये. डेन्मार्कमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांची परिषद पार पडली. मग बघा लखनौमध्ये चीफ जस्टिसची पार पडली, तर डेन्मार्कमध्ये ह्युमन राईट्सच्या संस्थांची आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. इंटरनॅशनल काँग्रेस ऑन आर्काइव्स ऑक्टोबर 2023 अबुधाबी संयुक्त अरब येथे पार पडली. ख्रिस्टोफर लक्सन्स न्यूझीलंडचे नवे पंतप्रधान आहेत. प्राध्यापक सारंग देव WHOच्या TB सल्लागार गटावर नियुक्ती केली. कुठं? WHOच्या TB सल्लागारपदी नियुक्ती.
आपल्या गटावरती. पुढं बघा, पहिली AIECची बैठक ऑस्ट्रेलिया इंडिया एज्युकेशन अँड स्किल काउन्सिल. लक्षात ठेवा, स्टार करून ठेवा, पहिली आहे ना, 100% प्रश्न आहे. IIT गांधीनगर येथे पार पडले. प्रसिद्ध बांगलादेशी शास्त्रज्ञ सलीमुल हक यांचे वयाच्या 71व्या वर्षी निधन झाले. पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुरक्षा शिखर परिषद नोव्हेंबर 2023 ब्लेचली पार्क, बकिंगहॅमशायर, ब्रिटन येथे पार पडले. अभिनेते मॅथ्यू वेअर यांचे निधन झालं गेलं. फ्रेंड्स या प्रसिद्ध अमेरिकन टेलिव्हिजन मालिकेत त्यांनी भूमिका निभावली होती. लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण काय केलं रे, डिसेंबर 2023चं आपल्या ह्या कोर्समधलं शेवटचं करंट अफेअर काय केलं आहे इथे बघितलेलं आहे. तसंच बघा, आपल्या यूट्यूब चॅनलवरला जाऊन सबस्क्राईब करा, तिथं लाईक करा, कमेंट करा. तिथे डेमो व्हिडिओ दिले आहेत, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत, तिथे जाऊन बघा. PSI बाबाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला जॉईन व्हा. आणि PSI बाबाचं आपलं ॲप पण आहे प्ले स्टोअरवर, तिथे जाऊन डाउनलोड करा. आणि तिथे वेगवेगळे कोर्सेस अत्यंत मुलांना परवडतील सवलतीच्या दरामध्ये ऑफरसहित तिथं लावलेले आहेत.